लोकसभा निवडणुकीत बहुमतासाठी 272 ही संख्या आवश्यक असते, परंतु आतापर्यंत झालेल्या 5 टप्प्यातील निवडणुकांचा कल जर पाहिला तर भाजपला यंदा बहुमत गाठणं अवघड होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. अशा वेळी भाजपा किंवा एनडीएचं सरकार स्थापन करायचं असेल तर एनडीए आणि एनडीए व्यतिरिक्तचे कोणी घटक मोदींच्या कारभारावर नाराज आहेत अशा घटकांना एकत्र करून सरकार कोण आणू शकतं असा विचार संघ करत असल्याचं बोललं जात आहे. मोदींची भाजपा आणि संघामध्ये सारं काही अलबेल आहे असं चित्र सध्या पाहायला मिळत नाहीये. याचं कारण म्हणजे भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रसार माध्यमांना दिलेली मुलाखत. यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलंय जे भाजपा आणि संघ यांच्यातील दरी वाढवणारं ठरतंय. मुख्य प्रसार माध्यमांमध्ये याबद्दल जरी चर्चा होत नसली तरी समाज माध्यमांवर मात्र याबद्दल उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत समाज माध्यमांवर काय काय शक्यतांची चाचपणी संघ करतोय याबद्दलचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी अंकिता आणि तुम्ही पाहताय व्हॉइस ऑफ ट्रूथ. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपा हा स्वयंभू पक्ष आहे, तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, भाजपला आता संघाची गरज नाही असं वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे भाजपा आणि त्यांची पितृसंस्था असलेल्या संघामध्ये तणाव वाढण्यासाठी हे वक्तव्य कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे भाजपा आणि संघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये खुसफुस पाहायला मिळते. याच बरोबर ते पुढे म्हणाले की निवडणुकीमध्ये भाजपाने संघाची कसलीही मदत घेतलेली नाही. मोदी आणि शहांच्या भाजपाला आता RSSची गरज उरली नाही असं बोलून त्यांची संघाबद्दल असलेली भूमिका ही बरंच काही बोलून जाते. तसेच जे.पी. नड्डा हे स्वतः संघाबद्दल बोलताना एवढं धाडस करणार नाहीत. ते गुजरात लॉबीने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत आहे अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. त्यात भर म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य. मोदी संघाला देखील संपवतील, नकली संघ म्हणतील असं वक्तव्य करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केलाय. यानंतर सर्वच बाजूने टीका होत असल्यानं तसेच लोकसभा निवडणुकीच्या 6व्या आणि 7व्या टप्प्यातील मतदान अजून बाकी असल्यानं याचा मतदारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून भाजपचे माजी मंत्री राजनाथ सिंह यांना माध्यमांसमोर येऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलंय की असं नाहीये, RSSने कधीही भाजपच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप केलेला नाही आणि करतही नाही. भाजपा आधीपासूनच एकटी निवडणूक लढते. भाजपकडून असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी भाजपच्या नेत्यांकडून वारंवार संघाबाबत केली जाणारी वक्तव्य आणि मोदींकडून मोहन भागवत यांना दिली जाणारी वागणूक ही मात्र काही वेगळंच सांगून जाते. हे असं काही पहिल्यांदाच घडतंय का? तर नाही. गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या काही नेत्यांकडून वेळोवेळी संघाबाबतची होणारी वक्तव्य ही याला जबाबदार आहेत. मागील 2 वर्षांपासून मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं संभाषण होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच मोहन भागवत यांनी दिल्लीत गेल्यावर PMO कडून मोदींनी त्यांना भेट नाकारल्याच्या बातम्या सुद्धा अधूनमधून ऐकायला मिळत होत्या. त्याची सुरुवात जेव्हापासून मोदींनी संघाच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या नितीन गडकरींकडून त्यांची काही खाती काढून घेतली तेव्हापासून हा बेबणाव असल्याचं म्हटलं जात आहे. अजित पवारांना राष्ट्रवादी फोडून सोबत घेण्यासाठी संघाचा विरोध होता. तो विरोध डावलून मोदींनी अजित पवारांना सोबत घेतल्याने संघामध्ये आणि मोदींमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अलीकडच्या काळात बघायला गेलं तर नितीन गडकरींचं तिकीट घोषित करताना केलेला विलंब, तसेच मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागपूरमध्ये एक दिवस मुक्कामी असताना देखील त्यांनी मोहन भागवतांना भेटल्याचं आढळत नाही. असा वेळोवेळी सरसंघचालकाचा अप्रत्यक्षरित्या केला जाणारा अपमान मोदींना महागात पडेल असं दिसतंय. अशा वेळी भाजपा जर 220 ते 230 पर्यंत खाली आली तर त्यांना इतर घटक पक्षांची गरज भासल्यास संघ मोदींना हटवून इतर कोणत्या तरी नेत्यांचा विचार करू शकतो. अशा वेळी इतर पक्षांशी चांगले संबंध असणाऱ्या नेत्यांपैकी
नितीन गडकरी हे आघाडीवर असू शकतात. संघ पंतप्रधान पदासाठी गडकरींचे नाव समोर आणू शकतो. गडकरींबद्दल असं बोलायचं कारण म्हणजे गडकरी आणि मोहन भागवत यांच्यातील सौख्य, त्याचबरोबर महाराष्ट्राची अस्मिता म्हणून महाराष्ट्रातून 48 खासदारांचा सपोर्ट त्यांना मिळू शकतो. तसेच महाराष्ट्राचा सुपुत्र जर पंतप्रधान होत असेल तर उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील गडकरींना पाठिंबा देऊ शकतात. कारण गडकरी आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष मर्यादेच्या पलीकडचे संबंध आहेत. गडकरींनंतर दुसरा विचार होऊ शकतो तो म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा. 18 वर्ष मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं देखील नाव या रेसमध्ये आहे. संसदीय राजकारणाचा मोठा अनुभव आणि पक्ष संघटनेत केलेलं काम ही सगळी कारणं राजनाथ सिंग यांना या रेसमध्ये आणतात. आता 4 जून नंतर हे पाहणं औत्सुक्याचं असेल की मोदींची गाडी कुठे अडकते आणि या सत्तेच्या राजकारणात संघ कसे डावपेच आखतो.